या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. असतानाच त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया, प्रार्थना करूया. पवित्र देव बापाने आतापर्यंत आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं, आपला सांभाळ त्याने केला, आपली प्रत्येक गरज त्या प्रभू परमेश्वराने पूर्ण केली. आमची सर्व काळजी घेणारा तोच आहे. होय पवित्र देव बापा, प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि तुला गौरवितो. प्रभूचे पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलास. आमच्या जाण्या येण्यामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमच्या सोबत राहिलास, आम्हास तुझी कृपा पुरवली. पवित्र देव बापा, तू दिलेल्या आरोग्यासाठी, तुझ्या आशीर्वादांसाठी, तुझ्या उपकारांसाठी, तुझ्या सर्व पुरवठ्यासाठी प्रभू आम्ही विकवार पुन्हा आज या पवित्र वारी तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीसाठी प्रभू तुझ्यासाठी एकत्र येत आहोत, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे राजा. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमची दुर्बलता तुला माहित आहे. प्रभू आम्हा प्रत्येकास तू स्पर्श कर, आम्हास तू शुद्ध कर. प्रभू आम्हावर दया कर. पवित्र देव बापा, तू आमची क्षमा कर प्रभूचे. आणि आज तुझ्या आत्म्याच्या उपस्थितीमध्ये तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू देव बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर पवित्र देव बापा. होय पवित्र देव बापा, आजची ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. जे आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, प्रभू अशांवरही तू विशेष कृपा कर, त्या स्पर्श कर, आरोग्य दे. प्रभूजी तुझी लेकरं मार्गात आहेत, त्यांचं तू सहाय्य कर. देव बापा, तुझ्या भक्ती करिता तुझ्या लेकरांचं येणं जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर प्रभूचे. प्रभू आज विशेष करून तुझ्या मेजासमोर देखील आम्हाला यायचं आहे, त्यासाठी देखील प्रभू तू आमचं सहाय्य कर, आमचं सहाय्य कर प्रभूचे. होय पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये सोपवेत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन.
बसे आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला सामोरे जाऊया, त्याचे मनापासून आभार मानूया. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे पतिता ये चल सुचिवायाला. आपल्या सर्वांना येतं, सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभुदेव बापाचे आभार मानूया. भगतोची समर्थ सखा पाशा धडकरी तोडाया तुझ प्रेम नित्य सुखा. प्रभुचा 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 धैर्यवंद्य पदा जगदुधारक गुरु राजा तुझा पदमुक्ती पदा. मनवितो पती सखाने अधमुक्ती विनाम्रजना मनुनी तू शरण दयाताई प्रभु देईल शांती मना. प्रभुचा करुणा करीतो प्रभु पाशी चलता जुनी बापा शरणागत तारकतो. प्रभुचा 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 दयावाद्य पदा जगदुधारक गुरु राजा पदा. पतिताये चल सुचिवायाला प्रभु येशू पदास धरी अदसे तू मधुनी करायाला प्रभु येशू कृपास धरी. प्रभुचा 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 धैर्यवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या न तुझा पदमुक्ती पदा. पंडिता रमाबाई म्हणतात की मनुजांच्या हरी हरी अवघ्या तापा प्रणती करुणा करीतो प्रभुपाशी चल त्याजुनी पापा. त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये आम्ही येत असताना त्याचं पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये यावं, ते आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. फार साधी गोष्ट आहे की परमेश्वर देव ज्यावेळेस मोशेला दर्शन देतो, तो म्हणतो की तुझ्या पायातले पायतन तू बाजूला काढून ठेव. तुम्ही आणि मी ज्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो, त्याच्या जवळ ज्यावेळेस आम्हाला वेळ घालवायचा आहे, त्याच्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस आम्हाला वेळ घालवायचा आहे ना, त्याचं पावित्र्य लक्षात घेऊन ती शुद्धता, त्या पावित्र्याने आम्हाला त्याच्या समोर यायचं आहे. आम्हाला माहिती आहे की
आम्ही रोज आणि रोज आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या पाहण्याद्वारे, आमच्या विचारांद्वारे, आमच्या कृतींद्वारे पुष्कळदा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात. पण जेव्हा जेव्हा आम्ही त्याला शरण येतो, पश्चातापी अंतःकरणाने ज्यावेळेस आम्ही त्याला शरण येतो, तो आमचा स्वीकार करणारा, आमची क्षमा करणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. पण ही गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवावी की परमेश्वराच्या समक्षतेमध्ये चालण्याकरिता, त्याच्या उपस्थितीमध्ये चालण्याकरिता तुम्ही आणि मी स्वतःला त्याच्या सहाय्याने शुद्ध आणि पवित्र आम्ही राखावं. आणखीन एक गीत आपण गाऊया. काही जणांना येत असेल, बहुतेक काही जणांना नाही येणार. शिकण्याचा प्रयत्न करूया. उपासना संगीतामधून 49 नंबरचं गीत आहे. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. आमच्या आजारात, आमच्या आरोग्यात, आमच्या संपत्तीत, आमच्या विपत्तीत, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये ख्रिस्त आमच्या सोबत आहे. अभंगाची चाल आहे. शिकण्याचा प्रयत्न करूया. या गीताद्वारे प्रभूचं गौरव करूया. आजारात, ख्रिस्त आरोग्यात, ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्त संपत्तीत, ख्रिस्त विपत्तीत, संपत्तीत, ख्रिस्त विपत्तीत, माझा आहे त्यात माय माझी, माझा आहे त्यात माय माझी. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्ताचं सुखात, ख्रिस्ताचं सुखात, ख्रिस्ताचं सुखात, ख्रिस्ताचं दुःखात, माझे मन शांत नित्य राखी, माझे मन शांत नित्य राखी. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्तचं माऊली, ख्रिस्तचं साऊली, ख्रिस्तचं माऊली, ख्रिस्तचं साऊली, ख्रिस्त माझा वाली भाऊबंद, ख्रिस्त माझा वाली भाऊबंद. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, सदा माझे चित्त
आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी सदा माझे चित्त स्थिर ठेवी ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी सदा माझे चित्त स्थिर ठेवी मी आपली भिस्त, माझा जीव परमेश्वरावरती भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. माझं चित्त स्थिर ठेवणारा माझा प्रभू परमेश्वर आहे. यावेळेस एक स्तोत्र वाचूया. विमलांटी एक स्तोत्र वाचते. सर्वांना सलाम. सलाम. पाळक साहेबांचे मी आभार मानते. स्तोत्रसंहिता 75. हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो, तुझे उपकार स्मरण करतो, कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्याचे वर्णन लोक करतात. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करेन. पृथ्वी व तिच्यावर सर्व राहणारे भेदरून गेले, तरी तिचे स्तंभ मी स्थापिले आहेत. फुशारकी मारणाऱ्यास मी म्हणालो, फुशारकी मारू नका, आणि दुर्जनास म्हणालो, सिंग वर करू नका. तुम्ही आपले सिंग उंच करू नका, ताठ मानेने बोलू नका, कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली घालितो व दुसऱ्याला वर आणतो. पहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षरस फेसाळत आहे. त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो. त्याचा गाळ पृथ्वीवरील सर्व दुर्जनास खात्रीने निथळून प्यावा लागेल. मी तर सदा आनंद करेन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन. दुर्जनाची सर्व सिंगे मी तोडून टाकेन, पण धार्मिकाची सिंगे उन्नत होतील. थँक्यू. स्तोत्रसंहिता 75 आंटींनी आपल्याकरिता वाचलं, आणि जे आम्हाला हे सांगतं की देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो. आणि म्हणून स्तोत्र म्हणतं की उन्नती ही पश्चिमेकडून नाही, पूर्वेकडून नाही, अरण्यातूनही नाही, तर परमेश्वर देव आहे जो मनुष्याला या भूतलावरती उन्नत करतो, त्याला आशीर्वादित करतो. विशेष करून वचन 3 जे आम्हाला सांगतं की पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व भेदरून गेले, तरी तिचे स्तंभ मीच स्थापले आहेत. ज्यावेळेस आम्ही हे वचन वाचतो, पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व भेदरून गेले, घाबरून गेले, भयभीत झाले. परमेश्वर म्हणतो की तरी तिचे स्तंभ मीच स्थापले आहे. तिला स्थिर करणारा मीच आहे, तिला सांभाळणारा मीच आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पुष्कळदा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, अशा प्रकारच्या परिस्थितीतून आणि प्रसंगांमधून आम्ही जातो की ज्या ठिकाणी आम्ही घाबरून जातो. परंतु आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यावी की तरी ज्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत त्या सर्व गोष्टींसह तरी आपण परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहोत. आपल्या जीवनामधली कुठलीही परिस्थिती, आमच्या जीवनामधला कुठलाही भाग हा परमेश्वराच्या नियंत्रणाबाहेर नाही. मग आमचे आजार असतील, आमच्या परीक्षा असतील, आमची संकट असतील, आमचे संघर्ष असतील, जे काही आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींना आम्ही तोंड देतो आणि ज्यामुळे पुष्कळदा आम्ही भयभीत होतो, चिंताग्रस्त होतो, काळजीत असतो, आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी की परमेश्वराच्या नियंत्रणाबाहेर त्या गोष्टी नाहीत. पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व भेदरून गेलेत, तरी तिचे स्तंभ मीच स्थापिले आहे. परमेश्वर आहे जो
ज्याच्या नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी आहे, परमेश्वर देव आहे ज्याचा अधिकार हा सर्व गोष्टींवरती आहे. आणि ज्या परमेश्वराचा अधिकार सर्व गोष्टींवरती आहे तो जर तुमच्या आणि माझ्या बाजूने आहे, जर तो तुमच्या आणि माझ्या बाजूने उभा राहणारा परमेश्वर आहे आमच्या प्रत्येक परिस्थितीत, तर मग आम्हाला घाबरण्याची, चिंता आणि काळजी करण्याची गरज नाही. रोज आणि रोज परमेश्वर आमच्या सोबत आहे. आम्हालाही परमेश्वराच्या सोबत चालायचं आहे. त्याचं पावित्र्य, त्याचं ऐश्वर्य, त्याचं वैभव, त्याचं ते अद्भुत सामर्थ्य लक्षात घेऊन आम्ही रोज आणि रोज परमेश्वरासोबत चालावं. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करोत. प्रभू देवबापाची स्तुती करूया. पुन्हा आज ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण त्याला अर्पण करावं. जे उपकार प्रभू परमेश्वराने आपल्यावरती केलेले आहेत त्या उपकारांचं स्मरण आम्ही करावं आणि त्या उपकारांचं स्मरण करीत आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण त्याला सादर करावं. यावेळेस कपल कॉयर पुढे येईल आणि कपल कॉयर बरोबर आपण परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. कपल कॉयर यावेळेस पुढे येईल. सर्वांना सलाम. खरोखर मी देवबापाचे आभार मानते. देवबापाने आपल्याला हे भक्ती करण्याची संधी दिली. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर, अखिल सृष्टीच्या निर्माण करत्या माझे प्रिय देवबाप्पा, मान महिमा गौरव तुला देतो. देवबाप्पा इथली सर्व परिस्थिती तुला माहिती आहे. देवबाप्पा जेव्हा आम्ही भक्ती गात असताना देवबाप्पा या भक्तीमध्ये तू उपस्थित हो देवबाप्पा. खरोखर देवबाप्पा याच्याद्वारे फक्त तुझं आणि तुझं गौरव होऊ दे माझ्या प्रिय देवबाप्पा. आम्ही केवळ देवबाप्पा तुझ्या पायाखालची धूळ आहो देवबाप्पा. पण देवबाप्पा ही स्तुती गायन करत असताना आम्ही तुला समर्पित करतो देवबाप्पा. आमच्या ओठांचा स्तुतिरूपी यज्ञ तू समर्पित कर देवबाप्पा. कारण की दावीद राजा म्हणतो देवबाप्पा माती तुझी स्तुती करेल का. खरोखर देवबाप्पा या स्तुतीसाठी तू आम्हाला निवडलं आणि हे भव्य मंदिर तू आम्हाला दिलं म्हणून तुझे उपकार मानतो देवबाप्पा. आमच्या सर्व मंडळीला तुझा हातात घे देवबाप्पा आणि आशीर्वादित कर. पुढील वेळ का तुझ्या हातात देऊन येशू ख्रिस्त आमचा तारणारा तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. देवबापाचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया. आणि देवबापाने आपल्याला या गीतासाठी निवडलेले आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने त्याची सेवा करा, गीत गात त्याच पुढे या. पुढील गीत आपण म्हणूया उपासना संगीत गीत क्रमांक 335. अनंत भगवान दिनांचा तारणार, सर्वांनी त्याला द्यावा मान, वर्णावे उपकार.
उपासना संगीत गीत क्रमांक 524 नंबर आहे. तोत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो, तव इच्छा ती माझी व्हावी, हेच मनाला भाव. आपण सर्व मिळून गाऊया हे गीत.
गीतकर्ता या ठिकाणी म्हणतो, तव वचनी रती सतत राहो मन येशूचे हो. देवबाप्पाचे वचन आपल्या जीवनात नेहमी असे सदैव देवबाप्पालाच म्हणून राहू दे आणि आपलं मन फक्त देवबाप्पाचं असं आपण देवाजवळ प्रार्थना करूया, म्हणूया. पुढील गीत आपण गाऊया. आओ हम यहोवा का धन्यवाद करे, अपने सारे हृदय से वंदना करे. कारण की या ठिकाणी देवबाप्पाचं वचन सांगते स्तोत्रकर्ता 100 आणि 4 वचन, त्याच्याद्वारा स्तवन करी त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा आणि त्याच्या नावाचा धन्यवाद करा. पुढील गीत हे आपण म्हणूया. सर्वांनी म्हणूया.
पुढील गीत गाऊया आपण. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की. आओ मिलकर गाए हम हालेलुया. आपण सर्वजण गीत म्हणत असताना टाळ्या वाजूया आणि गीत गाण्याचा प्रयत्न करूया. प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की, स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. राजाओं का राजा यीशु राजा है, प्रभुओं का प्रभु यीशु प्रभु है. राजाओं का राजा यीशु राजा है, प्रभुओं का प्रभु यीशु प्रभु है. सारे जहां से वो प्यार करता है, आनंद जीवन वो सबको देता है. सारे जहां से वो प्यार करता है, आनंद जीवन वो सबको देता है. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. बीमार उसको छूकर चंगे होते हैं, पापी उसके नाम से उद्धार पाते हैं. बीमार उसको छूकर चंगे होते हैं, पापी उसके नाम से उद्धार पाते हैं. सारे जहां से वो प्यार करता है, आनंद जीवन वो सबको देता है. सारे जहां से वो प्यार करता है, आनंद जीवन वो सबको देता है. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. बादलों पे मेरा यीशु आने वाला है, विश्वासियों को साथ ले जाने वाला है. बादलों पे मेरा यीशु आने वाला है, विश्वासियों को साथ ले जाने वाला है. उसके साथ रहना कितना आनंद है, उसकी स्तुति करना कितना सौभाग्य है. उसके साथ रहना कितना आनंद है, उसकी स्तुति करना कितना सौभाग्य है. आओ मिलकर गाए हम
प्रेषितांच्या कृत्यात जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला जातो त्यावेळेला 2 देवदूत शिष्यांना म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्ही त्याला स्वर्गात जाताना पाहाल तसाच प्रभू ख्रिस्त परत येणार आहे. आणि या कडव्यामध्ये जे लिहिलेलं आहे की बादलों पे मेरा येशू आने वाला है, आणि तो आपल्याला सगळ्यांना त्याच्यासोबत स्वर्गात घेऊन जाणार आहे. मंडळीला विनंती करते आपण सर्वजण उभं राहूया आणि प्रार्थनेत जात असताना आपण गीत म्हणूया. रूहे पाक आइए हम पे छा जाइए, बारिश हम पे रहमत की बरसाइए. रूहे पाक आइए हम पे छा जाइए, बारिशें हम पे रहमत की बरसाइए. रूहे पाक आइए हम पे छा जाइए, बारिशें हम पे रहमत की बरसाइए. रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक. रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक. हम खड़े हैं यहाँ हाथ उठाकर खुदा, तेरी रहमत का हम भी नजारा करें. हम खड़े हैं यहाँ हाथ उठाकर खुदा, तेरी रहमत का हम भी नजारा करें. मेरे शाये खुशा, रहम दिल खुदा, मेरे शाये खुशा, अपनी नज़रे करम हम पे झलकाइए. आइए हम पे छा जाइए, बारिशें हम पे रहमत की बरसाइए. रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक. रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक, रूहे पाक. हम खड़े हैं यहाँ हाथ उठाकर खुदा, तेरी रहमत का नजारा करें. हम खड़े हैं यहाँ हाथ उठाकर खुदा, तेरी रहमत का हम भी नजारा करें. ऐ दिल खुदा, मेरे शाये खुशा, रहम दिल खुदा, मेरे शाये खुशा, अपनी नज़रे करम हम पे
आरू हे पाप, आरू हे पाप, आरू हे पाप, आरू हे पाप। तूने ही तो कहा था कि जाता मददगार जाके भेजूंगा मैं। तूने ही तो कहा था कि जाता हूँ मैं, एक मददगार जाके भेजूंगा मैं। तूने ही तो कहा था कि जाता हूँ मैं, एक मददगार जाके भेजूंगा मैं। राह तकते हैं हम, विनती करते हैं हम, राह तकते हैं हम, विनती करते हैं हम। है मसीह अपना जलवा दिखा जाइए, रूह पाक आइए, हम पे छा जाइए। बारिशें हम पे रहमत की बरसाइए। रूह पाक, रूह पाक, रूह पाक, रूह पाक, रूह पाक। आरू हे पाक, आरू हे पाक, आरू हे पाक, आरू हे पाक। देव बापा, आम्ही तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव आणि धन्यवाद देतो की तू आम्हाला ही सुंदरशी संधी दिली देव बापा, तुझी उपकार स्तुती करण्याची। हे प्रभू, तुला प्रार्थना करतो देव बापा की येणारा जो संदेश आहे तो तू आशीर्वादित कर देव बापा, आणि तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या सर्वांशी बोल प्रभू येशू, आमचा तारणारा याच्या नाव पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणतो आहे बाबा, आमेन। या महिन्यामध्ये ज्या पुस्तकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, या महिन्यामध्ये आपण एक नाही 2 पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत, ओबद्या आणि योवेल। ओबद्या आणि योवेल या 2 पुस्तकांचा अभ्यास आपण या महिन्यामध्ये करणार आहोत। आपला प्रयत्न असेल की जे सर्व हे छोटे संदेष्टे किंवा कनिष्ठ संदेष्टे जे आहे ती जी सर्व पुस्तकं आहेत 3-3 अध्यायांची, काहीमध्ये 6 आहे, काही 10-12 पर्यंत आहेत, तर अशा या संदेष्टे जे आहेत यांच्यावरती या दिवसांमध्ये आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया। या महिन्यासाठी मागच्या महिन्यात कोणत्या पुस्तकाचा अभ्यास केला? हबक्कूकचा। या महिन्यामध्ये आपण ओबद्या आणि योएल या 2 पुस्तकांचा अभ्यास आपण करणार आहोत। या प्रार्थना करूया। थोर आणि जिवंत देव बापा, तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो। तुझ्या वचनांकडे आम्ही आमचं लक्ष लावत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर। तुझ्या वचनांवर मनन करत असताना तू आमच्या सोबत बोल प्रभू, आमची सुधारणूक तू कर। पैतदेव बापा, तुझं वचन जे आमच्यासाठी सर्व सामर्थ्याने आणि आरोग्याने भरलेलं आहे, पैतदेव बापा ते तुझं गौरव तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनाकडून करून घ्या। आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो। प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। आज ओबद्याचं जे पुस्तक आहे त्यावरती आपण विचार करूया। ओबद्याचं पुस्तक 1च अध्याय त्यामध्ये आहे। या ओबद्याच्या पुस्तकावरती आज आपण मनन करूया। ओबद्या या
पुस्तकाचा लेखक जो आहे तो ओबद्या आहे, परंतु ओबद्या या नावाचा जो अर्थ आहे त्या नावाच्या अर्थावरून या पुस्तकाच्या लेखकाविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतभिन्नता आपल्याला दिसून येते. ओबद्या या नावाचा अर्थ होतो देवाचा सेवक, देवाचा भक्त किंवा देवाचा उपासक. ओबद्या या नावाचा अर्थ देवाचा सेवक, देवाचा भक्त किंवा देवाचा उपासक. मग ह्या अर्थाचं हे नाव या ठिकाणी असल्यामुळं आणि जुन्या करारामध्ये बरेचसे ओबद्या नावाचे लोक आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील आणि म्हणून नेमकं कोणत्या ओबद्याने हे लिहिलं हा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि ज्या अर्थी या नावाचा अर्थ असा आहे की देवाचा सेवक, देवाचा उपासक, म्हणूनही काही जण दुविधा मनस्थितीमध्ये आहे. कारण आम्हाला माहिती की ही साधी पद्धत आहे की ज्यामध्ये देवाचा सेवक, देवाचा उपासक, मग कोणत्या देवाच्या सेवकाने ते लिहिलं अशा प्रकारची मतभिन्नता त्या ठिकाणी आहे. परंतु सर्वसाधारणपणे जे मानल्या जातं, ज्याला मान्यता आहे ते म्हणजे ओबद्या याने हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओबद्या याच्या पुस्तकामध्ये राजांचा उल्लेख देखील आपल्याला आढळत नाही आणि म्हणून त्यामुळं नेमकं कोणत्या काळामध्ये याचं लेखन काळ आहे ते देखील सांगणं कठीण आहे. परंतु जो ऐतिहासिक प्रसंग किंवा जे या पुस्तकामध्ये आहे त्यावरून ती घटना कधी घडली असेल त्यावरून तो अंदाज लावला जातो आणि म्हणून ख्रिस्तपूर्व 840 मध्ये अंदाजे हे पुस्तक लिहिलेलं असावं असं सर्वजण म्हणतात. जुन्या करारामधलं सर्वात छोटं पुस्तक ओबद्या, जुन्या करारामधलं सर्वात छोटं पुस्तक. एवढं छोटं पुस्तक आहे की त्याला अध्यायांमध्ये देखील त्याची विभागणी करता आली नाही आणि म्हणून एकच अध्याय आणि या एका अध्यायामध्ये एकूण 21 वचने आपल्याला ओबद्याच्या पुस्तकाची पाहायला भेटतात. या 21 वचनांना आपण 2 भागांमध्ये त्याची विभागणी आपल्याला करता येते. 1 ते 14 वचनांचा हा एक भाग आपल्याला करता येतो की ज्यामध्ये अदोमाविषयी भविष्यवाणी किंवा अदोमाविषयी परमेश्वर काय म्हणतो ते आम्हाला वाचता येतं. आणि मग 15 ते 21 ही जी वचने आहे यामध्ये परमेश्वराचा दिवस, आता तुम्ही लक्षात घ्या, हबक्कूक मध्ये परमेश्वराचा दिवस आम्ही वाचला का? उल्लेख आहे परमेश्वराचा दिवस. ओबद्याच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचा दिवस याचा उल्लेख आहे. एवढंच नव्हे तर याच महिन्यात ज्या योवेलच्या पुस्तकावरती आपण अभ्यास करणार आहोत त्यातही परमेश्वराचा दिवस हा उल्लेख आपल्याला प्रखरतेने पाहायला भेटतो. परमेश्वराचा दिवस आणि मग त्या दिवशी देव आपल्या लोकांची कशी पुनर्बांधणी करणार, पुनर्स्थापना करणार आणि जे त्याचे शत्रू आहेत, जे त्याचे वैरी आहेत त्यांचा कसा नाश होणार, हा दुसरा विभाग 15 ते 21 वचनांचा यामध्ये आम्हाला या गोष्टी वाचायला मिळतात. आज ओबद्याच्या पुस्तकावरती मनन करत असताना जो विषय आपल्या समोर असणार आहे तो म्हणजे अदोम आणि इस्रायल. अदोम आणि इस्रायल या संपूर्ण पुस्तकामध्ये या 21 वचनांमध्ये या 2 राष्ट्रांबद्दल आम्हाला वाचायला मिळतं. या दोघांबद्दल ओबद्या जो आहे, या पुस्तकाचा लेखक जो आहे, या 2 राष्ट्रांबद्दल त्या ठिकाणी तो बोलत आहे, त्या ठिकाणी तो सांगत आहे. कुणाला आठवतं का? कुणाला सांगता येतं का? इस्रायल आणि अदोम यांच्यामध्ये काही नातं आहे का? अदोम आणि इस्रायल यांच्यामध्ये काही नातं आहे का? कोणाला सांगता येतं का? काय नातं आहे? ते एकमेकांचे भाऊबंद आहेत. अदोम आणि इस्रायल, अदोम एसाव याचे वंशज आणि इस्रायल याकोब याचे वंशज. एसावालाही
नाव बदलून अदोम म्हणण्यात आलं, याकोबाचंही नाव बदलून इस्रायल करण्यात आलं. आणि हे दोन भाऊ आणि मग त्यांचे हे वंशज, त्यांची ही पुढची पिढी. परंतु आम्हाला माहिती आहे की या दोनही पिढ्यांमध्ये किंवा या दोनही राष्ट्रांमध्ये नेहमी वैर पाहायला मिळतं. या वैराची, या शत्रुत्वाची सुरुवात कुठून झाली? कोणाला आठवतं? हे जे वैर अदोम आणि इस्रायल राष्ट्रांमध्ये दिसून येतं, याची सुरुवात कुठून झाली? याकोबाने एसावाला फसवलं, तेथून. म्हणजेच ओबद्या पुस्तकाची मुळं कुठे गेलेली आहेत? अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, त्या सुरुवातीच्या घटनांमध्ये. आणि त्या ठिकाणाहून आम्हाला पाहायला मिळतं की या दोन भावांमध्ये जे वैरत्व, जे शत्रुत्व निर्माण झालं, ते एतवर येऊन पोहोचलेलं आहे. या दोन भावांमध्ये कधी समेट झाला नाही का? याकोब आणि एसाव यांच्यामध्ये कधी समेट झाला नाही का? झाला होता. तुम्ही जर उत्पत्तीचं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणीच तुम्हाला दिसून येईल की या दोन भावांमध्ये समेट झाला होता. परंतु तरीही ज्या गोष्टी घडल्यात त्या मनामध्ये तशाच राहिलेल्या आहेत आणि त्या वेळोप्रसंगी वारंवार पुढं येताना आम्हाला दिसून येतात. प्रियांनो, तुम्ही आणि मी या गोष्टीसाठी सावध असावं, जे आम्ही एकमेकांचे भाऊबंद आहोत. प्रियांनो, त्या आम्हामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत की ज्याचे परिणाम आमच्या पुढच्या अनेक पिढ्या सहन करतील किंवा सामोरे जातील. समजते मी काय सांगत आहे? भाऊबंद, दोन भाऊ त्या ठिकाणी आहे, दोन सख्खे भाऊ आहेत. काय म्हणतात दोघांना? किती अंतर असेल दोघांच्या जन्मामध्ये? जुळे भाऊ आहेत ना, एवढ्या जवळचे, एवढे सख्खे भाऊ. परंतु ज्या वेळेस फसवेगिरी झाली, ज्या वेळेस त्या ठिकाणी वैरत्व आणि शत्रुत्व निर्माण झालं, ते अनेक पिढ्या तसंच आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी जे एकमेकांचे भाऊबंद आहोत, त्या आमच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टीसाठी फार सावध राहायला पाहिजे की असं काही आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या पिढीमध्ये, आमच्या नात्यांमध्ये घडू नये की ज्याचा परिणाम आमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या त्या गोष्टी सहन करत राहतील. आज अदोम आणि इस्रायल यावरती आपण मनन करत आहोत. आता ओबद्याच्या पुस्तकामध्ये अदोमाबद्दल काय सांगितलेलं आहे? ओबद्याच्या पुस्तकामध्ये परमेश्वर अदोमाबद्दल जी त्याची नाराजी आहे ती तो व्यक्त करत आहे. ओबद्या हा संदेश देत असताना अदोम हा कसा देवाचा दोषी आहे, अदोम हा कसा देवाने नापसंत केलेला आहे, किंवा अदोमावरती देवाची नाराजी कशी आहे, त्याचं कारण काय आहे, ते आम्हाला या ओबद्याच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. प्रियांनो, देव का अदोमावरती नाराज आहे, देव का अदोमाविषयी असंतुष्ट आहे, त्याचं पहिलं कारण आम्हाला दिसून येतं की इस्रायल लोकांना अदोम यांनी दिलेली वागणूक. इस्रायल लोकांसोबत अदोमी लोकांची जी वर्तणूक होती, त्यामुळं परमेश्वर देव हा अदोमावरती नाराज होता. कशी वागणूक दिली? अदोम याने इस्रायल लोकांना कशी वागणूक दिली? तर जर तुम्ही गणनाच्या पुस्तकामध्ये गेलात तर गणनाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 14 ते 21 वचनांमध्ये तुम्हाला मिळेल की मोशे इस्रायल लोकांचं पुढारी पण करत आहे आणि
ज्यावेळेस तो इस्रायल लोकांचं पुढारी पण करत आहे, कादेश येथपर्यंत ते येऊन पोहोचलेत आणि आता त्यांना पुढे जाण्यासाठी अदोम प्रांतातून, अदोम लोकांच्या राज्यातून जायचं आहे. भाऊबंद आहेत. मोशे त्यांना विनंती करतो की आम्ही तुमचे भाऊबंद आहोत, आम्ही इतके वर्ष त्या मिस्रामध्ये गुलामगिरीत होतो, परंतु आता देवाने आम्हाला त्या ठिकाणाहून काढलेलं आहे आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी तुमच्या राज्यातून मार्ग हवा आहे, आम्हाला जाऊ द्या, तुमच्या राज्यातून आम्हाला जाऊ द्या. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही वचने वाचता, अदोम जे लोक आहेत, अदोमी लोक जे आहेत ते या गोष्टीचा स्वीकार करत नाही, ते विरोध करतात. ते आपल्याच भाऊबंदांना, ते आपल्याच लोकांना आपल्या राज्यातून जाऊ देत नाही. त्या ठिकाणी त्यांना विनंती केल्या जाते की आम्ही कुठल्याही शेतात जाणार नाही, आम्ही कुठल्याही विहिरीचं पाणी पिणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान करणार नाही. जर यदा कदाचित आमच्या जनावरांकडून किंवा कोणाकडून काही झालंच तर आम्ही त्याची पूर्ण भरपाई देखील देऊ. आम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या या प्रांतातून, या राज्यातून, या भूमीवरून आम्हाला पलीकडे जाऊ द्या. त्यांनी मान्य केलं नाही. ते तलवारीनिशी, मोठ्या सैन्यानिशी सज्ज झाले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही या ठिकाणाहून आलात तर आम्ही तुम्हावरती चालून येऊ. शेवटी इस्रायल लोकांना फेऱ्याने जावं लागलं, फेरा घेऊन त्या ठिकाणाहून जावं लागलं. या अदोमी लोकांनी इस्रायल लोकांना, आपल्या भाऊबंदांना आपल्या प्रांतामधून जाऊ दिलं नाही. त्यानंतर अदोम आणि इस्रायल हे शेजारी शेजारी राष्ट्र आहेत. जेव्हा इस्रायल लोकांवरती हल्ला झाला, जेव्हा यहुदावरती हल्ला झाला, जेव्हा परके लोक यांच्या हद्दीमध्ये घुसलेत, इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना ज्यावेळेस त्यांनी त्यांची लूट केली, त्यावेळेस त्यांची बंदिवासात त्यांना घेऊन गेले, त्यावेळेला अदोम आपल्या भाऊबंदांच्या मदतीसाठी पुढं आला नाही. तो स्वतः अलग राहिला, तो स्वतः अलिप्त राहिला. आणि एवढंच नाही तर जेव्हा इस्रायल आणि यहुदा हे ज्यावेळेस संकटातून जात होते, त्रासातून जात होते, ज्यावेळेस त्यांची लुटालूट त्या ठिकाणी चाललेली होती, ज्यावेळेस त्यांचा प्रांत, त्यांचे लोक बंदिवास करून घेऊन चालले होते, त्यावेळेला अदोम हा त्या ठिकाणी आनंद करत होता, उत्साह करत होता. आपल्याच भाऊबंदांची होणारी हानी, त्याद्वारे हा अदोम जो आहे त्या ठिकाणी हानी तो किंवा आनंद तो त्या ठिकाणी करत होता. प्रियांनो, इस्रायल लोकांबरोबर जी त्यांची वागणूक होती, एवढंच नव्हे तर अदोम याने स्वतः आपल्याच भाऊबंदांची लूट केली, त्यांच्या हद्दीमध्ये घुसून त्या ठिकाणी लुटालूट या अदोमने केलेली आहे. ही जी वागणूक अदोम इस्रायल लोकांना देतो, या वागणुकीमुळं परमेश्वर अदोमावरती नाराज आहे. याकरिता परमेश्वराचा क्रोध, परमेश्वराचा न्याय जो आहे हा अदोमवरती आम्हाला दिसून येतो. दुसरं एक कारण त्या ठिकाणी आहे की का बरं परमेश्वर आणखीन या अदोमवरती नाराज आहे. जर आम्ही वचन 3 त्या ठिकाणी जर वाचलं तर असं म्हटलेलं आहे, खडकाच्या कपारीत उंच स्थानी वसणाऱ्या, तू आपल्या मनात समजतो की मला खाली जमिनीवर कोण पाडणार. या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे. या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिलेला आहे. का बरं देव अदोमावरती नाराज आहे? हे दुसरं कारण आहे, ते म्हणजे अदोम जो आहे हा गर्वाने भरलेला आहे. मनाचा ताठरता किंवा मनाचा अभिमान, अहंकार त्या ठिकाणी आम्हाला अदोमामध्ये दिसून येतो. या अभिमानाचं, या अहंकाराचं कारण काय आहे तर अदोमी लोकांची जी भौगोलिक व्यवस्था किंवा जी परिस्थिती आहे त्याचा परिणाम तो आहे. अदोम जे आहे ते वर डोंगरामध्ये, खडकामध्ये, कपारींमध्ये वसलेलं अशा प्रकारचं राष्ट्र आम्हाला दिसून येतं. ते वर डोंगरात
खडकाळीमध्ये वसलेलं असल्यामुळं त्यांना जे नैसर्गिक संरक्षण त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, त्यामुळं त्यांनी आपल्या मनाचा हा समज करून घेतलेला आहे की आमच्यावर कोणीही चालून येऊ शकत नाही, आम्हावर कोणीही विजय प्राप्त करू शकत नाही, आम्ही या ठिकाणी आमच्यासारखं दुसरं राष्ट्रच या ठिकाणी नाही. त्यांच्या भौगोलिक त्या परिस्थितीमुळं मनाचा अभिमान, गर्व, अहंकार या गोष्टींमुळे देखील परमेश्वर जो आहे हा अदोमावरती नाराज आहे. आणि म्हणून वचन 4 मध्ये परमेश्वर देवबापाचं वचन त्यांना काय म्हणतं, तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे ताऱ्यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडेन असे परमेश्वर म्हणतो. तू कितीही उंचामध्ये वसलेला राहा, तू ताऱ्यांमध्ये जाऊन आपली वस्ती कर, परंतु परमेश्वर म्हणतो की मी तुला तेथून ओढून मी तुला खाली पाडेल, तेथून ओढून मी तुला खाली पाडेन. अदोम गर्वाने भरलेला, आपल्या भाऊबंधांबरोबर त्याची चुकीची जी वागणूक आहे ती आम्हाला परमेश्वराचा न्याय अदोमावरती येण्याचं महत्वाचं कारण आम्हाला दिसून येतं. तुम्हाला आठवतं परमेश्वर देव अब्राहमाला काय म्हणाला होता? परमेश्वर देव अब्राहमाला म्हणाला होता, जे तुझे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट चिंतील, जे तुझे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. प्रियांनो, देवाचे लोक हे देवाचे स्वतःचे लोक आहेत. फक्त म्हणण्यापुरती है ना, फक्त बोलण्यापुरती त्या ठिकाणी ते मर्यादित नाहीये. ज्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये, ज्यावेळेस आमच्या रक्ताच्या नात्यावरती एखादा बोट ठेवतो, त्यावेळेस जी आमची अवस्था होते, त्यावेळेस जो संताप आमच्या मनामध्ये येतो, त्यावेळेस जी आमच्या मनाची अवस्था असते ना, ती किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक परमेश्वर त्या ठिकाणी आमच्या बाजूने उभा राहणारा परमेश्वर आहे. जेव्हा देवाच्या लोकांना फसविल्या जातं, जेव्हा देवाच्या लोकांना लुटल्या जातं, जेव्हा देवाच्या लोकांना चुकीची वागणूक दिल्या जाते, परमेश्वर देव त्या ठिकाणी आहे. हा परमेश्वर देव त्या ठिकाणी आहे की ज्याने अब्राहमाला सांगितलेलं आहे, आणि परमेश्वर देव अब्राहमानंतर त्याच्या वंशजांबरोबर देखील विश्वासू आहे. आणि जे परमेश्वर म्हणतो की जे तुझं अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करेन, जे तुझं अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करेन. अदोमावरती देवाचा न्याय का आला? कारण अदोम देवाच्या लोकांचं अनिष्ट त्या ठिकाणी चिंतित असताना, त्या योजनेत असताना आम्हाला अदोम त्या ठिकाणी दिसून येतो. अदोम जो गर्वाने फुगलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे, जो हे विसरलेला आहे की परमेश्वराच्या समोर कोणाही मनुष्याचं काहीही चालत नाही. आम्ही कितीही चांगल्या स्थितीमध्ये असू द्यात, आम्ही कितीही भक्कम असू द्यात, परंतु प्रियांनो, ही गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवावी की परमेश्वरासमोर मनुष्याचं काही एक चालत नाही. या ठिकाणी अदोमावरती परमेश्वराची नाराजी का आहे, अदोमावरती परमेश्वराचा न्याय का येणार आहे, ते आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांनो. त्यानंतर अदोमा या ओबद्याच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही वचन 17 आणि 18 वाचतो, त्या ठिकाणी आम्हाला काय पाहायला मिळतं? ज्यावेळेस आम्ही ओबद्याच्या पुस्तकातून वचन 17 आणि 18 वाचतो, त्या ठिकाणी आम्ही असं वाचतो की पण निभावलेले सियोन डोंगरावर राहतील, तो पवित्र स्थान असा होईल. याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल, याकोबाचे घराणे अग्नी होईल, यौसेपाचे घराणे ज्वाला होईल व एसावाचे घराणे धसकट होईल. ते त्यांच्यातच पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही, कारण परमेश्वर असे बोलला आहे.
कारण परमेश्वर असा बोलला आहे. काय आहे 17 आणि 18 वचनांमध्ये? अदोम आणि यहुदा यांची भविष्यामधली स्थिती आम्हाला या 2 वचनांमध्ये पाहायला मिळते. अदोमाबद्दल या वचनांमध्ये काय सांगितलेलं आहे? जेव्हा परमेश्वराचा दिवस येतो, ज्यावेळेस परमेश्वराचा न्यायाचा दिवस येतो, तो दिवस येतो बरं, परमेश्वराचा दिवस येतो, परमेश्वराच्या न्यायाचा दिवस येतो. कधी कधी मनुष्य हे विसरून जातो. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मी जे केलं ते कोणीही पाहिलं नाही, मी जे वागलो ते कोणालाही कळलं नाही, ते कोणालाही समजलं नाही. परंतु प्रियांनो, परमेश्वराचा दिवस येतो. परमेश्वराने पाहिलेला आहे, परमेश्वराने ऐकलेला आहे. परमेश्वराचा दिवस हा येतो म्हणजे येतो. कधी कधी मी नेहमी हे सांगत असतो की तुम्ही आणि मी कृपेच्या काळामध्ये असल्यामुळं, परमेश्वराच्या कृपेचा अनुभव आम्ही घेत असल्यामुळं कधी कधी आम्ही विसरून जातो की परमेश्वराचा दिवस येणार आहे, तो न्यायाचा दिवस येणार आहे. आम्ही ते विसरून जाऊ नये. अदोमाने जे केलं आणि ज्या स्थितीमध्ये तो आहे, त्याला असं वाटत आहे की आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. परंतु परमेश्वराचा दिवस ज्यावेळेस येतो, असं म्हटलेलं आहे की अदोम जो आहे ना, तो धसकट होईल. धसकट म्हणजे जो भुसा उरतो ना, जाळण्याच्या पलीकडं दुसरा काही उपयोग त्याचा नाही, आणि इतक्या लवकर पेट घेतो ना, सुकलेलं राहत, इतक्या लवकर पेट घेतं ते की दिसेनासं होऊन जातं. अदोम, त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की त्या भविष्यामध्ये परमेश्वराचा दिवस ज्यावेळेस येतो त्यावेळेला अदोम धसकट होईल, ते जळून संपून जाईल. असं म्हटलेलं आहे की एसावाच्या घराण्यातील एकही उरणार नाही. एसावाच्या घराण्यातील अदोम लोकांपैकी एकही त्या ठिकाणी उरणार नाही. आणखीन असं म्हटलेलं आहे की एसावाच्या पहाडाचा, डोंगराचा ताबा त्या ठिकाणी घेण्यात येईल. ज्या भौगोलिक स्थितीचा या अदोमाला गर्व आहे, अहंकार आहे, ते देखील त्याच्यापासून हिरावून घेण्यात येईल. एकही व्यक्ती त्याचा त्या ठिकाणी उरणार नाही. परंतु यहुदा, देवाचे लोक, त्यांच्याबद्दल काय म्हटलेलं आहे? ज्यावेळेस अदोमाने यहुदाच्या लोकांची विपत्ती पाहून आनंद केला, ज्यावेळेस अदोमाने यहुदाच्या लोकांना बंदिवासामध्ये जाऊन उत्साह केला, ज्यावेळेस अदोमाने यहुदाच्या लोकांना लुटलं, ती जी सगळी त्यांची विस्कटलेली जी सर्व परिस्थिती आहे, परमेश्वराचं वचन काय सांगतं याच यहुदाबद्दल? परमेश्वराचं वचन सांगतं की निभावलेले सियोन डोंगरावर राहतील, सियोन डोंगरावर राहतील. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये असं म्हटलेलं आहे की ते पवित्र स्थान होईल ना, ज्याची लुटालूट करण्यात आली, जे उद्ध्वस्त करण्यात आलं, परमेश्वर म्हणतो ते पवित्र स्थान होईल. ते आपल्या वतनाचा ताबा परत घेतील. ते लोक आपल्या वतनाचा ताबा परत घेतील. आणि असं म्हटलेलं आहे की काय होतील ते? अग्नी आणि ज्वाला ते होतील. अग्नी आणि ज्वाला. आम्हाला माहिती आहे की परमेश्वराचं अस्तित्व किंवा परमेश्वराची उपस्थिती प्रगट करत असताना पुष्कळदा अग्नी आणि ज्वाला यांचा उपयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. परमेश्वराचे लोक, मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला दिसून येईल की देव आपल्या लोकांची कशी काळजी घेतो. परमेश्वर देव आपल्या लोकांसाठी किती उत्तम व्यवस्था करणारा परमेश्वर आहे, हे आम्हाला ओबद्याच्या पुस्तकातून दिसून येतं. प्रियांनो, काय काय पाहिलं आम्ही पाहिलं या ओबद्याच्या पुस्तकामध्ये काय आहे? अदोमाबद्दल परमेश्वराची नाराजी, परमेश्वराचा न्याय, भविष्यामध्ये अदोम आणि यहुदा यांची अवस्था काय असेल, यांची स्थिती काय असेल, ते ओबद्याच्या पुस्तकामध्ये आहे. ओबद्याचं पुस्तक जर आज आम्ही आमच्या वर्तमान मंडळी सोबत जर जोडून पाहिलं तर आज वर्तमान मंडळीला यातून काय घ्यायचं आहे? आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, कधी लिहिलेलं आहे ओबद्याचं पुस्तक? अंदाजे ख्रिस्तपूर्व
40. आज आम्ही कुठं आहोत? इसवी सन 2026. किती मोठा काळ आहे, परंतु आजही तो जो परमेश्वर आहे तो बदललेला नाही. ओबद्याच्या दिवसांमध्ये तो जो परमेश्वर आम्हाला दिसून येतो तो आजही तसाच आहे. त्याचा स्वभाव आजही तसाच आहे. आणि म्हणून ओबद्याच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना ओबद्याचं पुस्तक जर आज आम्ही आमच्या वर्तमान मंडळी सोबत जर आम्ही ते पाहिलं जोडून, तर आम्हाला काय त्या ठिकाणी शिकण्यासारखा आहे. ओबद्या देवाचा सेवक, देवाचा भक्त. आज या ठिकाणी ही जी वर्तमान मंडळी आहे, देवाची भक्ती करणारी, त्याची वधू, त्याचं शरीर आहे, देवाचे सेवक आहे ना, या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. देवाचे उपासक तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. देवाचे स्वतःचे लोक आहोत. तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा देवाचे लोकही चुकीचं वागलेत, त्यांच्यावरही देवाचा न्याय आलेला आहे. त्यांच्यावरही देवाचा न्याय आलेला आहे. आणि म्हणून आज वर्तमान मंडळी या नात्याने प्रियांनो, आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की आमची आमच्या भावाबरोबरची वागणूक कशी आहे. आमच्या भावाला आम्ही कशा प्रकारची वर्तणूक आम्ही देत आहोत. आम्ही पाहतो की अदोम हा आपल्या भावाच्या बाजूने उभा राहिला नाही. आम्ही पाहतो की अदोम याने आपल्या भावाच्या विपत्तीमध्ये त्याचा समाचार न घेता त्याच्या विपत्तीसाठी आनंद केला. तो दुःख करत असताना अदोम हा उत्साह करत होता. जेव्हा त्याचा भाऊबंद त्या ठिकाणी लुटल्या जात आहे, त्या लुटीमध्ये अदोम स्वतः सहभागी होत आहे. आणि या सर्व गोष्टी त्याच्यावरती देवाची नाराजी ओढविणाऱ्या होत्या. आज वर्तमान मंडळी, जेव्हा तुम्ही आणि मी आपल्या भाऊबंधांबरोबर असंच वागणार, आम्हाला असं वाटतं का की आम्ही परमेश्वराच्या दिवशी सुटणार? याबद्दल आम्हाला परमेश्वर काही जाब विचारणार नाही. परमेश्वर बदललेला नाही. परमेश्वर बदललेला नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही चर्चला जातो, आम्ही आमचे दान दशांश देतो, आम्ही देवाची सेवा करतो, आम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये राहतो, आमचं सगळं काही चांगलं आहे. परंतु जर आमच्या भावाला आम्ही चुकीची वर्तणूक देतो, मग तो तुमच्या सख्या रक्ताचा असू द्यात किंवा ख्रिस्तामध्ये जे आपण एकमेकांचे भाऊ बहीण आहोत ते कोणीही असू द्यात, जर आम्ही त्यांना चुकीची वागणूक देतो, तर मग आम्ही देवाच्या पसंतीस न उतरणारे ठरू शकतो. देवाची नाराजी आम्ही आमच्यावरती ओढवून घेणारे त्या ठिकाणी होऊ शकतो. प्रियांनो, अदोम, अभिमान, गर्व त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. काल बायबल स्टडीमध्ये या वचनावरती आम्ही मनन केलं. आणि या वचनावरती मनन करत असताना आम्ही विचार केला की जसं परमेश्वर म्हणतो, तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे. आज आमच्या जीवनात अशा किती गोष्टी आहेत ज्या आम्हाला दगा देणाऱ्या आहेत, आम्हाला गर्वाने भरून टाकणाऱ्या आहेत ना, आम्हाला फुगवणाऱ्या आहेत, अभिमानाने भरणाऱ्या आहेत. माझ्यासारखं कोणीच नाही, मीच. गर्वाने फुगणे, अहंकाराने भरून जाणे. प्रियांनो, देवाला ते आवडत नाही. आम्ही नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आज आम्ही जे काही आहोत, आज आमच्याकडे जे काही आहे, ज्या कुठल्या ठिकाणी आम्ही आहोत, प्रियांनो, परमेश्वरानेच आम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे, पोहोचवलेलं आहे. सकाळी स्तोत्र 75 आपण वाचलं. उन्नती ही पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, अरण्यातूनही नाही. उन्नत करणारा परमेश्वर आहे. उन्नती ही परमेश्वराकडून आहे. प्रियांनो, उन्नती ही परमेश्वराकडून आहे. आणि म्हणून आमच्याकडं असं काहीच नाही की ज्याचा अभिमान
किंवा ज्याचा गर्व आम्ही बाळगावा. कधी कधी आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आमच्या जवळ असतात की त्या आमच्यासाठी कदाचित धोक्याच्या देखील ठरू शकतात. आम्हाला सावध राहायचं आहे. आम्हाला सावध राहायचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठल्याही गोष्टीचा गर्व किंवा अहंकार त्या ठिकाणी असू नये. आणि महत्वाचं आणखीन त्या ठिकाणी जशी देव यहुदाची काळजी घेतो, इस्रायलची काळजी घेतो, त्यांची व्यवस्था करतो, वर्तमान मंडळीची ही काळजी घेणारा तोच आहे. ज्याने अब्राहमाला हाक मारली आणि ज्याने अब्राहमाला म्हटलं की जे तुझं अभिष्ट चिंतितील त्यांचं मी अभिष्ट करेन, जे तुझं अनिष्ट चिंतितील त्यांचं मी अनिष्ट करेन, तोच परमेश्वर ज्याने आज तुम्हाला आणि मला हाक मारलेली आहे, तो परमेश्वर आमच्या बाजूने बोलणारा आहे. आम्हाला कोणाचं ऐकायचं आहे? आम्हाला कोणाचं ऐकायचं आहे? आम्हाला आमच्या मागं जे लोक आमच्यासाठी बोलतात ते ऐकायचं आहे की परमेश्वर जे बोलतो ते ऐकायचं आहे? पुष्कळदा होतात ना अशा गोष्टी. त्याने त्याच्याबद्दल हे सांगितलं, त्याने त्याच्याबद्दल ते सांगितलं, आणि कधी कधी या गोष्टी ज्यावेळेस येतात आम्ही निराश होतो, कधी कधी आम्ही रागाने पेटतो, कधी कधी त्या ठिकाणी वाद निर्माण होतात. तो प्रियांनो, परमेश्वर देव आहे. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. जर आमच्या विरोधात जर कोणी बोलत असेल त्यांना उत्तर देणारा परमेश्वर देव आहे. तुम्हाला आणि मला बोलण्याची गरज नाही. जर परमेश्वर म्हणतो की जे तुझं अभिष्ट चिंतितील त्यांचं मी अभिष्ट करेन, जे तुझं अनिष्ट चिंतितील त्यांचं मी अनिष्ट करेन, मग तुम्ही आणि मी का बरं त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा? त्या ठिकाणी तुम्ही आणि मी का बरं त्या ठिकाणी पुढं यायचं? आम्ही परमेश्वराला पुढं करावं, आम्ही परमेश्वराला त्या ठिकाणी काम करू द्यावं. आणि परमेश्वर ज्या वेळेस काम करतो प्रियांनो, परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणी होत असतं. तुम्ही आणि मी आज विपत्तीमध्ये आहोत काय? तुम्ही आणि मी आज आजारामध्ये आहोत काय? तुम्ही आणि मी आज कठीण परिस्थितीतून, संघर्षपूर्ण परिस्थितीतून जात आहोत काय? काळजी करू नका, घाबरू नका. परमेश्वर देव हा तुमची आणि माझी काळजी घेणारा परमेश्वर आहे. ओबद्याचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही वाचतो 21च वचने आहेत, परंतु प्रियांनो ती आम्हाला आमच्याशी बोलणारी आणि आम्हाला आशीर्वादित करणारी, आमच्या वर्तमान परिस्थितीमध्ये असणाऱ्या आमच्या अवस्थेकडून आमचं लक्ष काढून भविष्याकडं ते लावणारं आहे. आणि भविष्यामध्ये आमच्याकरिता परमेश्वराच्या ज्या अद्भुत गोष्टी आहेत त्या पूर्ण होण्याची खात्री देणारं अशा प्रकारचं हे पुस्तक आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियांनो, अदोम आणि इस्रायल दोन राष्ट्र, दोन असे राष्ट्र जे एकमेकांचे भाऊबंद आहे. परंतु प्रियांनो, आम्ही पाहतो की अदोम त्या ठिकाणी नाश पावला, परंतु यहुदा त्या ठिकाणी स्थिर झाला, आशीर्वादित झाला. आज तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. आज तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे? परमेश्वराची नाराजी आम्ही आमच्यावरती ओढवून घेणार आहोत. परमेश्वराची नाराजी कोणत्या गोष्टींनी येते आम्ही पाहिलेलं आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी हा प्रयत्न करावा की आम्ही परमेश्वराच्या पसंतीस उतरावं. काय करावं लागेल? विपत्तीत आपल्या भावाची विचारपूस करा, त्यांच्या बाजूने उभं राहा, त्यांचं सहाय्य करा, त्यांना उभं राहण्याकरिता मदत करा. आपल्या भावाची बाजू घ्या. प्रियांनो, आपल्या भावाला आम्ही कशा प्रकारची वागणूक देतो हे देखील त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्यासाठी आहे प्रियांनो, ते आज माझ्या मनाशी काय बोलत आहे? आज देवाचं वचन माझ्या आत्म्याशी काय बोलत आहे? मला कशाची गरज आहे? अदोमवरती देवाचा न्याय का आला? का अदोमाबद्दल देव नाराज आहे? मी खूप प्रार्थना करतो,
मी परमेश्वरासाठी सगळं करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मला परमेश्वराचं सहाय्यच प्राप्त होत नाही. परमेश्वर माझी प्रार्थनाच ऐकत नाही. परमेश्वर माझ्यासाठी काहीच करत नाही. एकदा स्वतःला विचारून पहा. एकदा आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण त्या ठिकाणी करावं. मी माझ्या भावाला चुकीची वागणूक तर देत नाहीये ना? भावाला दिलेली चुकीची वागणूक आमचे आशीर्वाद अडवू शकते. देवाची नाराजी, देवाचा न्याय आमच्यावरती ओढवू शकते. आम्ही आमच्या स्वतःला विचारावं. आज स्वतःला ही खात्री करून द्या की परमेश्वर माझ्या बाजूने उभा राहणार आहे. जे माझं अभिष्ट चिंतितील, देव त्यांचं अभिष्ट करेल. जे मला माझ्या माघारे आशीर्वाद देतील, देव त्यांना आशीर्वाद देईल. जे माझ्या माघारे माझं अनिष्ट चिंतितील, माझ्याबद्दल बोलतील, परमेश्वर देव त्यांचे शब्द ऐकणारा परमेश्वर आहे. मला ऐकण्याची गरज नाही. होय प्रभू, तू आमचं सहाय्य कर. पुष्कळदा दे बापा, आम्ही एकमेकांबरोबर गैरवर्तन करतो, चुकीचं वागतो प्रभूचे. पुष्कळदा अभिमानाने, गर्वाने आम्ही भरलेले आहोत, परंतु या गोष्टी आमच्यापासून तू दूर कर प्रभू. आमच्यापासून तू या गोष्टी दूर कर पवित्र देव बापा. आणि पश्चातापी अंतकरणाने प्रभू, आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्या समोर यावं. पवित्र देव बापा, तुझं पावित्र्य, तुझं सामर्थ्य आम्ही लक्षात घ्यावं. म्हणून तू आमचं सहाय्य कर प्रभू. म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. ज्या प्रकारे तू यहुदाबद्दल बोलतो की निभावलेले सियोन डोंगरावरती वस्ती करतील, ते पवित्र राष्ट्र होईल. होय पवित्र देव बापा, ते आपल्या वतनाचा ताबा परत घेतील. ते ज्वाला होतील, अग्नी होतील. प्रभू, आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तुझं हे अद्भुत काम तू कर. जर आज आम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे, आजारी आहे, पवित्र देव बापा, परिस्थितीने निराश आहे, भावनिक दृष्टीने आज पवित्र देव बापा निराश आहे, प्रत्येकाला नवीन उत्साह दे, प्रत्येकाला नवीन उत्तेजन दे आणि तुझं गौरव तू करून घे. तुझे मनापासून आभार मानतो. प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंददेव परात्परे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणूस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.